बातमी सांगलीतून आहे। जयंत पाटील यांच्या कारखान्याचं नाव रात्री अज्ञातानं बदललंय। राजाराम बापू कारखान्याचं नाव बदलून राजे विजय डफळे असं त्या ठिकाणी लिहिण्यात आलं। कारखान्याचं नाव अज्ञातानं बदलल्यानं जत तालुक्यात आता खळबळ उडालेली आहे। तर सांगलीतलं हे आपण दृश्य पाहतोय। एकीकडे जुनं ज्या ठिकाणी एक नाव आहे कारखान्याचं ते राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना जतमधला त्या ठिकाणचं जुनं दृश्य। दुसरीकडे आता जे नाव बदलण्यात आलेलं आहे ज्याला राजे विजयसिंह डफळे असं नाव देत अज्ञातांनी कारखान्याचं हे नवं नाव त्या ठिकाणी लावल्याचं आपण पाहतोय। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी शंकर देवकुळे यांच्याकडनं। शंकर, या संदर्भात अधिकची काय माहिती आणि काय प्रतिक्रिया या संदर्भात उमटतायत? नक्कीच आपण पाहू शकता, जत साखर कारखाना हा राजाराम बापू पाटील यांच्या नावाने सुरू करण्यात आला होता। जयंत पाटलांच्या कारखान्याकडून हा 2012 साली विकत घेण्यात आला होता कारखाना। आणि आता रात्री या कारखान्याचे नाव बदलून या ठिकाणी राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं अज्ञाताकडून नाव करण्यात आल्यामुळे या जत तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। यापूर्वी जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये जे वाकयुद्ध सुरू होतं त्यानंतर काही दिवसापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतमध्ये पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना गर्भित इशारा दिला होता की राजाराम बापू कारखान्याचं धुराडे पेटून देणार नाही। हा कारखाना सभासदांचा आणि शेतकऱ्यांचा आहे आणि त्यांना तो मिळाला पाहिजे अशी भावना त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती। आणि आता रात्री अचानक या कारखान्याचं नाव बदलून गेल्यामुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। नक्कीच धन्यवाद तूर्तास तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।